तर मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, फार दिवसापासून मी आमच्या वाडीमध्ये फिरलो नाही. तर मित्रांनो, आता केवढले मोठे आंबे झालेले आहेत, जे राजापुरी आहेत ते आपण पाहूया मित्रांनो. फार दिवसापूर्वी मी आलो आहे आणि तुम्हाला मागच्या ब्लॉग्समध्ये दाखवलं होतं की फक्त एवढले आंबे होते. तर मित्रांनो, आता खूप मोठे आंबे वाढलेले आहेत आणि आता आपण तिथं जाऊन पाहूया केवढली नेमकी झाली आहेत आणि त्याला कलर आलेला आहे की नाही आणि ते विकण्यासाठी तयार झालेले आहेत की नाही ते आपण आता पाहूया. तर मित्रांनो, ह्या वर्षी तुम्हाला माहीतच आहे आंबे एकदम कमी आहेत, तरी जेवढे आहेत तेवढे आपण आजच्या ब्लॉग्समध्ये टाकून देणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असतील आंबे कसे आहेत ते. तर मित्रांनो, हे आहे आंब्याचं झाड आणि ही आंब्याची वाडी आहे, पण मग त्याच्यामध्ये हे झाड थोडं एकदम चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. एकदम पातळ पातळ आंबे आहेत, म्हणजे एकदम जास्त आंबे काही आले नाहीत, पण मग तुम्हाला दिसत असतील जेवढे पण आहेत तेवढे ठीकठाक आहेत. तसं तर म्हणता पण येणार नाही की कमीच आहेत असं. तर मित्रांनो, तुम्हाला मी एकदम चांगल्या पद्धतीने दाखवतो आणि हे पाहू शकता तुम्ही. त्याचा कलर पण आता एकदम चांगला झालेला आहे आणि विकण्यासाठी हे एकदम तयार आहेत. हे पाहू शकता तुम्ही मित्रांनो. एवढले मोठे आंबे झालेले आहेत. एकदम साईज त्याची एकदम बरोबर आहे, म्हणजे एकदम खूप चांगली साईज झालेली आहे. हे पाहू शकता मित्रांनो, एकदम जबरदस्त. आणि हे पहा मित्रांनो, तर अशा पद्धतीने हे आंबे एवढले झालेले आहेत. तुम्हाला मी एकच आंब्याचे दाखवले, तर जास्त आंबे पण आले नाहीत. फक्त 3 ते 4च आंबे चांगल्या पद्धतीने आले आहेत, बाकीचे एकदम फिके गेलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला मी दाखवले फक्त एवढी साईज झालेली आहे आणि एवढी जरी साईज झाली पण एकदम बेस्ट साईज आहे, म्हणजे एकदम त्याला तकलीफ नाही, म्हणजे एकदम खराबी नाही. एवढी साईज एकदम विकण्यासाठी बेस्ट आहे. पण ह्या वर्षी आम्ही विकले तर विकू, नाही तर घरीच खायला ठेवू, कारण ह्या वर्षी आंबे जास्त आहेत नाही, त्याच्यामुळं घरी पण पाहुण्या-रावळ्यांना द्यावं लागतात. त्याच्यामुळे ह्या वर्षी विकण्याचं एकदम चांगलं मन नाही. आंबे एकदम कमी आहेत, त्याच्यामुळं आम्ही घरीच खाणार आहोत एकदम जबरदस्त चांगल्या पद्धतीने, कारण पिकले की एकदम खाण्यासाठी एकदम जबरदस्तमध्ये एकदम स्वीट लागतात. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं. बाकी नंतरच्या ब्लॉग्समध्ये आपण पाहू. तर मित्रांनो, आज ब्लॉग्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.